तर गुजरातच्या अहमदाबादवरून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झालाय। त्यातले विमानातले 241 प्रवासी आहेत, तर इतर 23 मृतदेह रुग्णालय वसतिगृहातले आहेत। आतापर्यंत 200 प्रवाशांच्या नातेवाईकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेत। हे नमुने मृतदेहांच्या फॉरेन्सिक अहवालांशी जुळवण्याची प्रक्रिया 72 तासांच्या आत पूर्ण केली जाईल। अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 265 मृतदेह आणण्यात आल्याची माहिती मिळते। काल सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच एअर इंडियाचं प्रवासी विमान हे कोसळलं। अहमदाबादच्या मेघानीमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलेलं आहे। उड्डाणावेळी मोठा बिघाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। या विमानामध्ये एकूण 230 प्रवासी, 10 क्रू मेंबर्स आणि 2 पायलट होते। क्रॅशच्या आधी पायलटनं आपत्कालीन संदेश हा दिलेला होता। आकाशामध्ये सुमारे 625 फूट उंचीवर पोहोचताच हे विमान कोसळल्याची माहिती समोर येते। तर अपघातावेळीचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलंय। आता या विमानाचं ब्लॅक बॉक्स सापडल्याची सुद्धा माहिती प्राप्त होतीये।